नमस्कार, जय शिवराय। आज वैराग नगरीमध्ये सकल मराठा समाज बार्शीच्या वतीनं मीटिंगचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या या मीटिंगसाठी सन्माननीय रीतापुरे साहेब ॲडव्होकेट धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आणि ह्या सकल मराठा समाजाच्या मीटिंगमध्ये जे ठराव पारित करण्यात आलेले सर्वानुमते त्या ठरावाचं वाचन आपल्यासमोर या ठिकाणी मी वाचन करतोय। सन्माननीय जरांगे पाटील सांगतील मनोदादा, तो निर्णय, तो आदेश सर्व मराठा बांधवांना, धाराशिव मतदारसंघातल्या आणि बार्शी तालुक्यातल्या सर्व मराठा बांधवांना लागू असेल। ठराव क्रमांक 1, ठराव क्रमांक 2, बार्शी तालुक्यातून लोकसभेसाठी धाराशिव मतदारसंघासाठी सर्वानुमते एक नाव आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय। सन्मान श्री आनंद रामचंद्र काशीद हे नाव तालुक्याचे प्रतिनिधी आणि तालुक्यातून एक नाव देण्यात आलेले, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची। तसेच ठराव क्रमांक 3, ज्या ज्या गावातून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून फॉर्म भरायचे होते त्या सर्व लोकांनी, ज्यांनी वर्गणी गोळा केली असेल, ज्यांची मनोमन इच्छा आहे फॉर्म भरण्याची, त्या सर्व उमेदवाराला आम्ही विनंती करतो की आपले सर्व फॉर्म वाराणसी लोकसभा मतदारसंघात भरावे। त्याच्यासाठी लागणारी मार्गदर्शन तत्त्व सर्व आम्ही सांगू त्या ठिकाणी। तर त्या सर्व लोकांनी आपले फॉर्म हे वाराणसी मतदारातून भरायचे। त्याच्यानंतर ठराव क्रमांक 4 अतिशय महत्त्वाचा ठराव आहे समाजाच्या दृष्टीनं आणि ह्या निवडणुकीच्या दृष्टीनं जो महत्त्वाचा ठराव आपण 4 नंबर करतोय, तो ठराव असा आहे की धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यातून जे उमेदवार सदस्य म्हणून आपण त्या ठिकाणी पाठवतोय, त्या सर्व सदस्यांची एकत्रित बैठक धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती ठिकाणी घ्यायची आणि त्या सर्व सदस्यातून एक सदस्याचं नाव मनोदादा जरांगे पाटील यांच्याकडे पाठवायचं। हा अतिशय महत्त्वाचा ठराव आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे, याची कृपया सर्व मराठा बांधवांनी नोंद घ्यायची। आणि आज हे 4 ठराव करत असताना बार्शी तालुक्यातील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं जे आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी सर्व मराठी बांधव उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो। आणि रीतापुरे साहेबांचा आम्ही विशेष आभार या ठिकाणी करतो की ते समन्वयक म्हणून जिल्ह्याचा कारभार बघत असताना या ठिकाणी आले आणि आमच्या मराठा बांधवांचं संपूर्ण मत ऐकून घेऊन त्यांनी ठराव पास करून ते ठराव स्वतःच्या ताब्यामध्ये घेतले। जय हिंद, जय महाराष्ट्र।